हे सगळे व्हिडिओ पाहता पाकिस्तानचं सैन्य आहे की मग रील स्टार आहे तसा सगळ्यांना प्रश्न पडला असावा। यानंतर आपण बघूयात एनडीटीव्ही मराठीचा फॅक्ट चेक। भारत पाकिस्तान युद्ध छेडल्यापासून भारताच्या 2 महिला अधिकारी फारच चर्चेत आहेत। भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आणि त्यानंतर विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेश यांनी पत्रकार परिषद घेत हल्ल्याची माहिती दिली। या पत्रकार परिषदेनंतर सर्वांनाच 2 महिला अधिकारी कोण आहेत हे जाणून घ्यायचंय, म्हणूनच अनेक जण सोशल मीडियावर त्यांचा शोधही घेत आहेत। विशेष म्हणजे या दोन्ही महिला अधिकाऱ्यांची नावे एक्स सोशल मीडिया अकाउंट देखील दिसतायत। मात्र हे दोन्ही एक्स सोशल मीडिया अकाउंट हे खोटे असून या अकाउंटवरून दिलेल्या कोणत्याही माहितीवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे। तर देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानची माफी मागतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये पाकिस्तानावरील हल्ला आमच्यावर उलटला असल्याचं सांगतायत। आम्हाला पाकिस्तानचे 4 तुकडे करायचे होते पण आम्हाला यश मिळालं नाही असंही ते बोलतायत। मात्र हा व्हिडिओ साफ खोटा असून तो AI जनरेटेड व्हिडिओ आहे। तर अबुकर कासम या फेक एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय। एवढंच नाही तर या अकाउंटवरून यापूर्वी मोदींचे AI जनरेटेड व्हिडिओ देखील चालवण्यात आले। मात्र या व्हिडिओमधून दिली जाणारी माहिती ही खोटी असल्याचं फॅक्ट चेक मधून समोर आले। जो आज पाकिस्तान के लिए ढाल बन गए हैं और बांग्लादेश में जो हमने मुर्गी का गला काटने की बात की। तर भारतीय हवाई दलानं पाकिस्तानात घुसून एअरबेस उद्ध्वस्त केलेत, पण पाकिस्तानी सोशल मीडिया हँडल्सवरून एक वेगळाच अजेंडा राबवला जातोय। भारतीय हवाई दलाचं विमान कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये भारतीय सैनिक जखमी झाल्याचेही दिसतायत। मात्र हा व्हिडिओ आत्ताचा नसून मार्च 2025 मधला असल्याचं कळतंय। 2 महिन्यांपूर्वी अंबाला इथं हवाई दलाच्या युद्धाभ्यासादरम्यान IAF जॅगवार विमान कोसळलं होतं। तोच व्हिडिओ आता भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातोय। त्यामुळे अशा व्हिडिओंवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून केलं जात आहे। आराम से बैठो है। तर पाकिस्तानचं AIK न्यूज हे चॅनल उधमपूरमध्ये लष्करी एअरबेस उद्ध्वस्त केल्याची बातमी दाखवतंय। पाकिस्तानी हवाई दलानं पराक्रम केल्याचे गोडवे गायले जात आहेत आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल होतोय। मात्र या व्हिडिओचा भारत पाक युद्धाशी काहीही संबंध नाहीये। हा व्हिडिओ उधमपूर मधला नसून राजस्थानच्या हनुमानगड इथल्या एका केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण आग लागली होती। ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या होत्या। फॅक्टरीच्या परिसरात नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। मात्र हाच व्हिडिओ पाकिस्तानी न्यूज चॅनेल्सकडून उधमपूरच्या नावानं चालवला जातोय। तर सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, तो म्हणजे नगरोटा एअरबेसवरील अटॅक। पाकिस्तानी हवाई दलानं नगरोटा एअरबेसवर हल्ला केल्याचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओमध्ये एक मिसाईल डागली जाते, मात्र ही माहिती खोटी असून व्हिडिओ 2024चा आहे। या व्हिडिओचा भारत पाक युद्धाशी काहीच संबंध नाहीये। त्यामुळे पाकिस्तानने नागरोटा एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ साफ खोटा ठरतोय।